हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप रॅन्डम असणार आहे, म्हणजे काही रुटीन वगैरे मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं नाही आहे. कारण की रुटीन ब्लॉग शूट करायला मला जमलं नाही, कारण की थोडंसं शेड्यूल बिझी असल्यामुळे मला काही मी ब्लॉग शूट केला नाही. पण म्हटलं चला आपल्याकडे काही जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर करायचंच होतं. लास्ट टाइम तुम्हाला व्हिडिओमध्ये मी बोललीच होती की माझ्या बाळतिड्यावरती मला काय काय सामान मिळालं, काय काय जी भांडी मिळाली मी तुमच्याबरोबर शेअर करणारच होती. तो आपला जो ब्लॉग होता तो पेंडिंगच होता. तर त्याचा आज मुहूर्त लागलाय. म्हटलं चला तर आज ते जे आहे भांडी वगैरे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की केलं तर मग मला पण थोडंसं म्हणजे आशा वाटते, होप वाटतात की चला आपण अजून अजून नवीन व्हिडिओ बनवूया. नाही तर मी डिमोटिवेट होऊन जाते. मला मग व्ह्यू येत नाही, असं वाटतं की यार आपण एवढं काम करतो व्ह्यू येत नाही. तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट पण करत सांगा, आणि तुम्हाला कुठले ब्लॉग बघायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा. तर चला वेळ न तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज काय जी भांडी वगैरे घेतली आहे मी तुमच्याबरोबर शेअर करतेच. लास्ट टाइम मी तुम्हाला आपला जो मिनी ब्लॉग शेअर केला त्याच्यामध्ये मी ज्या समया घेतल्या होत्या त्या शेअर केलं होतं तुमच्याबरोबर. बाकीचं जे काही सामान होतं मी ते शेअर केलंच नव्हतं, तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते शेअर करूया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते हे जे आहे ना, पूजेचं ताट असतं ना आपलं, ते पूर्ण त्याच्यामध्ये सगळे वाट्या, हळदी कुंकाचं जे काही सगळं सामान येतं ना, तर ते घेतलेलं आहे. त्याची कॉस्टिंग वाईज जर बघितलं, हे जवळपास मी 1800 रुपयाला घेतलं होतं. तर म्हणजे हे बाळतिड्यावर मी 1800 रुपयापर्यंत गेलंय. तर याचा जो नंबर आहे, ताटाचा जो नंबर आहे ना, तर तो 13 नंबरचं ताट आहे. सॉरी 12 नंबरचं आहे. बघू शकता 12 नंबरचं ताट आहे, भरपूर मोठं आहे. आणि थोडंसं 12 नंबरच घेतलेलं बेस्ट आहे, कारण की 13 नंबरचं जे ताट आहे ना त्याच्यामध्ये लप होतं, हलकं वाटतं. कारण की आपण जेव्हा याच्यामध्ये पूर्ण सामान वगैरे भरतो, जे पण आपले काही भांडे वगैरे आहेत, ते आपण त्याच्यामध्ये पूर्ण ठेवलं तर ते ताट थोडंसं डगमगतं. खालून जो पत्रा असतो तो पातळ असतो, तर ते हालायला लागतं. थोडंसं 12 नंबरचं ताट हे थोडंसं दडस टाईप आहे, म्हणजे खालून भरीव आहे. इतकं जास्त वेट म्हणजे वेट कंट्रोल करू शकतो, जास्त लप हे होणार नाही. तर हे ताट आहे, त्याच्यामध्ये बरेच भांडे भेटले. असा हा एक लोटा आहे, असं छान एक तांब्याचा लोटा आहे याच्यामध्ये. हे जे आहे तर हे अगरबत्ती आपण जे खोसतो ना, ते खोसण्यासाठी तुम्ही बघू शकता. तांबा एकदम छान आहे, तांब्याची क्वालिटी वगैरे पण खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकता. या त्याच्यामध्ये दोन वाट्या आहेत, तुम्हाला ओपन करून दाखवते. अशा दोन वाट्या त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला सामान ठेवण्यासाठी. हे असा दिवा आहे, कुबेर दिवा सारखा हाताचा, निरंजनी टाईप. म्हणजे आपण याच्याने आरती वगैरे पण करू शकतो. त्याला हँडल पण दिलंय पाठीमागे धरण्यासाठी. याच्यामध्ये हे दोन दिलेले हो, ते उद्घाटनच करून टाकूया, असं मी तर वापरायसाठीच घेतलेले, तर वापरलं पण होईल माझं. हे असं एक पळी आहे, म्हणजे लोट्यातनं पाणी घेण्यासाठी ही अशी पळी दिलेली आहे. आणि हे जे आहे ते आपण जेव्हा कापूर वगैरे जाळतो त्यावेळेस ते कापूर आरती करण्यासाठी, तर हे कापूरचं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये ही घंटी आहे. याच्यात हळदी कुंकूचं जे येतं ना ते नेमकं मी काढलेलं आहे वरती, तर ते पण मला दाखवते. आणि हे हळदी कुंकूचं आहे, त्याच्यामध्ये मी हळदी कुंकू वगैरे जे आहे ते भरलं. हळदी कुंकू, तांदूळ, असं गुलाल वगैरे ठेवण्यासाठी. तर हे असं आहे. तर हे असं पूर्ण ताट आहे. तर याची क्वालिटी वगैरे पण छान आहे आणि मस्त आहे. मला तर खूप आवडलं. छान, एक नंबर. प्राइजिंगच्या अकॉर्डिंग जर बघितलं, म्हणजे प्राइजिंग वाईज जर बघितलं तर खरंच खूप सुंदर आहे. आता हे ताट झालं, त्याची कॉस्टिंग जवळपास 1800 रुपयापर्यंत झाली आहे. नंतर तुम्हाला समय दाखवलंच होतं ना लास्ट टाइम मी व्हिडिओमध्ये, पण जर तुम्ही बघितल्या नसेल तर मी तुम्हाला आता परत दाखवते. म्हणजे ह्या खोलून ठेवता येतं ह्या समया. याचं एक प्लस पॉईंट म्हणजे ह्या आपण या खोलून काढून ठेवू शकतो, म्हणजे डायरेक्टली जास्त अडचत नाही. तुम्ही बघू शकता याची पूर्ण समई आहे. याची जर फूट मध्ये बघितलं, हे फूटमध्ये म्हणजे लांबी जर बघितलं याची, तर ही कमीत कमी 2 फुटांपर्यंत येते. खूप मोठे आहे, बघू शकता. 2 आहेत. त्याच्यावर मी नाव पण टाकून घेतलं हरवलं वगैरे, तर कारण की कोणी ना कोणी पूजेसाठी मागतच असतं ना, तर म्हटलं आपलं नाव टाकलेलं योग्य राहील.
तर माझ्या वहिनीने घेतानाच नाव टाकून दिलं, कारण की तिला असं वाटलं आमची आठवण राहिली पाहिजे की आम्ही बाळासाठी दिलेलं होतं. तर त्याच्यामुळे ते नाव टाकून दिलं असं 2 समय. तिसरं ते तांब्याचं भांडे, म्हणजे हे तांब्याचं छोटंसं घंगाळ आहे. तुम्ही बघू शकता, हे तांब्याचं छोटंसं घंगाळ आहे. म्हणजे हे ना याच्यासाठी दिलेलं आहे, देव धुण्यासाठी किंवा काही डेकोरेशनचं सामान वगैरे असेल, आपल्याला डेकोरेशन करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये करू शकतो. अशा कड्या वगैरे आहेत. तर हे असं शकता, हे असं एक घंगाळ दिलेलं यामध्ये. आणि नंतर हे असे 3 जे आपले स्टीलच्या हंडी वगैरे असतात, तसं 3चा सेट दिलेला पूर्ण. असा हा 3चा सेट आहे पूर्ण. खूप छान क्वालिटी याची पण. असं मधून पूर्ण म्हणजे आपण याच्यामध्ये सामान वगैरे पण ठेवू शकतो, किंवा जे आपल्याला छोट्या मोठ्या भाजी वगैरे काढून जर ठेवायची असेल ते पण ठेवू शकतो. म्हणजे पातळ भाजी किंवा असेल आपल्याला असं डाळ भात आपण एक्स्ट्रा जेव्हा बनवत असेल त्यावेळेस आपल्याला काढण्यासाठी खूप छान आहे. म्हणजे हे दुकानात गेल्या गेल्या मला आवडलं, म्हणजे हे काही घ्यायचा प्लॅन नव्हता पण मला आवडलं त्याच्यामुळे हे घेऊन टाकलं. तरी आता 3चा सेट होता, पूर्ण 3चा सेट पण घेऊन टाकला. आणि नंतरची गोष्ट म्हणजे अजून काही छोट्या छोट्याच गोष्टी दिल्या आहेत, अशा काही युनिक नाही आहे. फक्त हे तांब्याचे भांडे छान आहेत, पण मग बाकीच्या ज्या गोष्टी मला लागत होत्या त्या पण मी त्याच्यामध्ये घेऊन टाकले. असे हे छान असे कप घेतले, काचेचे कप आहेत चहा पिण्यासाठी. कोणी जर म्हटलं का एवढा चहा द्या, तर मग छोटा चहा द्यायचा याच्यामध्ये. मस्त आहे ना, चहा पण भारी दिसतो. असा हा 6 याचा सेट आहे, 6 कपांचा पूर्ण सेट आहे. हा पण आपल्याला गिफ्टमध्ये मिळाला. नंतर अजून त्याच्यामध्ये असे 2 स्टीलचे वाटके मिळाले. या वाटक्यांची खूप गरज होती, ज्यावेळेस आपण काही कणिक वगैरे भिजवतो किंवा आपल्याला तांदूळ धुवायचे असतात किंवा काही बॅटर तयार करायचं असतं, त्यासाठी खूप उपयोगी पडतात. तर असे 2 जे स्टीलचे वाटके आहेत ते घेतल्या. म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या वाट्या 2 घेतल्या. तर हे तर डेली बेसिसमध्ये वापरण्यासाठी मला खूप उपयोगी आहे, आणि मला खरंच याचा खूप चांगला उपयोग पण करते मी याचा. बाकीच्या भांड्यांपेक्षा हे तरी आपण कधीतरी वापरणार आहे बाकीचं, पण हे तर आहे तर डेली बेसिसमध्ये आपल्याला स्वयंपाक करताना लागणाऱ्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यात कॉस्टिंग वाईज पण जास्त आणि साईजला पण मोठी, ते म्हणजे हे असं मोठं घंगाळ घेतलेलं आहे. हे घंगाळ शौर्याच्या आंघोळीसाठी घेतलेलं आहे. म्हणजे शौर्य जेव्हा आंघोळ करेल तर त्याला मी बसून त्याची आंघोळ घालेल, खास मी याच्यासाठीच घेतलेलं आंघोळीसाठी. तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही बघू शकता, एवढं असं हे पूर्ण घंगाळ आहे. तर ही सगळ्यात मोठी साईज आहे याच्यामध्ये, याच्यापेक्षा याच्यात मोठी साईज येतच नाही. आणि 1 किलो वाईज जर बघितलं, हे जवळपास 5 किलोचं आहे. आणि 5 किलोचं म्हणजे जवळपास खूप महाग गेलेले, आता जवळपास खूपच महाग आहे. तर कॉस्टिंग वाईज जरी बघितलं, हे अराउंड 7 ते 8 हजाराच्या आसपास गेलेले. खूप म्हणजे जास्त. आता तांब्याला सोन्याला सगळ्याच गोष्टींना खूप भाव आहे, हे पण खूप कॉस्टली गेले. तुम्ही बघू शकता खूप मस्त असं याला इथं कड्या वगैरे पण आहे. आणि आपण असं छान याच्यात आंघोळ करेल. मी याच्याबरोबर याच्यात खास मला खूप हौस होती, याची सगळ्यात जास्त हौस का होती की माझा शौर्य याच्यात बसून छान आंघोळ करेल, म्हणून मी हे घेण्यासाठी खूप हट्ट धरला होता. आणि फायनली मी ते घेतलं. खूप दिवसांपासून इच्छा होती. जेव्हाही धोंडा येतो त्यावेळेस मला धोंड्यावर मिळालं नव्हतं, तर मी बाळंतिड्यावर घेईल म्हटलं घेईल, मी आधीच सांगून ठेवलेलं होतं. तर मग मला मम्मीने हे बाळंतिड्यावरती घेऊन दिलं. तर कसं वाटलं तुम्हाला हे गंगा, मला कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडलं, कारण की बहुतेक वेळेस बाळंतिड्यावरती छोटे छोटे भांडे देतात. म्हणजे आमच्याकडे भांड्यांमध्ये काय देतात, चहाचं डब्बे, चहाचं पातेलं किंवा बादली वगैरे, सांडशी असे आयटम आमच्याकडे बाळंतिड्यावर देतात. तर मी थोडंसं म्हटलं युनिक घेऊया, कारण की असं तर आपण रेग्युलर घेतच असतो. तर मग म्हटलं की मला काय थोडंसं काहीतरी वेगळं दे. माझ्याकडे ज्या वस्तू नव्हत्या मी त्या स्वतःहून मागून घेतल्या बाळंतिड्यावरती मम्मीकडनं, म्हणजे हट्ट करून घेतला, हे दे ते दे. तर मम्मीने मला एवढ्या साऱ्या वस्तू घेऊन दिल्या. अजून तांब्याची कळशी पण घेऊन दिली, नेमकी ती मी वापरायला काढली, ती पण तुम्हाला दाखवते. थोड्या वेळ तुम्ही वेट करा. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे आपले असेच नवनवीन जे ब्लॉग आहेत ते तुम्ही बघत राहा, कारण की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर तुम्ही मला जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी असेच नवनवीन तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन येत राहील. तर चला, बाकीचे जे कामं आहेत तर घरातले वगैरे आवरूनच झाले. पुढचा ब्लॉग मी काहीतरी इंटरेस्टिंग टाकण्याचा प्रयत्न करेल, थोडंसं युनिक टाकण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब. शौर्य झोपलेलाच होता, तर म्हटलं बाकीचे कामं वगैरे जे आहेत ते माझे आवरूनच झाले होते. तर त्याच्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी मी खास वेळ मिळवला, कारण की तो डायरेक्ट दिवसभर झोपत नाही, तर मग व्हिडिओ काढण्यासाठी डायरेक्टली वेळ मिळत नाही. कारण की मग सारखं उठ सारखं फोन सेट करा, कॅमेरा सेट करा, माईक लावा, हे लावा, खूप गडबड होत असते. त्याच्यामुळे तो झोपल्यानंतरच मला थोडासा वेळ मिळतो. तर तो आता झोपलेला आहे, म्हटलं तेवढ्या वेळात जो आपला काही व्हिडिओ वगैरे आहे तो नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करूया. तर म्हणून मी आता व्हिडिओ बनवला. तुम्हाला कशा वाटला शौर्याचा बाळंतविडा किंवा ते बाळंतविडा जे काही आपले तांब्या पितळाचे जे काही भांडे भेटले ते मला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत, नेक्स्ट ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर, धन्यवाद.